हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत SSC बोर्ड 3rd स्टँडर्ड इयत्ता 3री मराठी विषय कविता क्रमांक 6 शेतकरी दादा भाग 2. ऐका, म्हणा, वाचा. शेतकरी दादा शेतात राबतो, काळ्या आईची सेवा करतो. दिवस रात्र करतो काम, काळ्या मातीत गाळतो घाम. ढगांना देखील आली दया, पाऊस पाडून करती माया. घामात पावसात भिजली माती, मातीने दिले टपोरे मोती. मोत्याची भाकर करते आई, शेतकरी दादा खुशीत खाई. शेतकरी दादा हे एका शेतकऱ्याला म्हटले आहे. शेतकरी दादा शेतात राबतो म्हणजे काय करतो, तर तो शेतामध्ये खूप काम कष्ट करतो. काळ्या आईची सेवा करतो. काळी आई कोणाला म्हटलं आहे, तर शेतीला आपल्या काळी आई असे म्हटले आहे आणि त्याची तो सेवा करतो. दिवस रात्र करतो काम, काळ्या मातीत गाळतो घाम. शेतकरी दादा काय करतो, दिवस रात्र शेतामध्ये काम करतो आणि काळ्या मातीत आपला घाम गाळतो. ढगांना देखील आली दया, पाऊस पाडून करती माया. जेव्हा शेतामध्ये पेरणी होते त्याच्यानंतर त्याच्या कष्टामुळे, शेतकऱ्याच्या कष्टामुळे ढगांना, इथे सांगितलं आहे की ढगांना देखील त्याची दया येते आणि ते पाऊस पाडून त्याच्यावर माया करतात. पेरणी झाल्यानंतर रेनी सीझन चालू ज्यावेळेस होतो त्यावेळेस पेरणी झाल्यानंतर ढगातून पाऊस पडतो. घामात पावसात भिजली माती, त्या पावसामध्ये माती भिजते आणि मातीने दिले टपोरे मोती, म्हणजे मातीमध्ये पीक उगवते आणि तेच पीक मोठे झाल्यानंतर त्याचं धान्यात रूपांतर होऊन ते आपल्या घरात येतं. मग त्याच्या पुढे असं म्हटलं आहे की मोत्याची भाकर करते आई, शेतकरी दादा खुशीत खाई. मोत्याची भाकर म्हणजे जे शेतामध्ये पिकवलेलं धान्य जे असतं, ज्वारी, बाजरी, गहू, तर त्याची भाकर करते आई, त्याला मोती असं म्हटलेलं आहे. आणि शेतकरी दादा खुशीत खाई, शेतकरी दादा ते खुशीत खातो कारण का त्याने खूप कष्ट घेतलेले असतात ते धान्य पिकवण्यासाठी शेतामध्ये. आता या कवितेवरील आपण प्रश्न उत्तरे पाहूयात. नवीन शब्द शिकूया. राबतो म्हणजे काय, कष्ट करतो. काळी माती, जमिनीला काळी माती म्हणले आहे किंवा शेतीला काळी माती म्हणले आहे. घाम गाळणे म्हणजे कष्ट करणे. मोत्याची भाकर म्हणजे ज्वारीची भाकर, शक्यतो ज्वारीला मोती असं म्हणतात आणि मोत्याची भाकर म्हणजे ज्वारीची भाकर. आम्हाला हे समजले. प्रश्न क्रमांक 1, योग्य शब्द लिहा. शेतात राबणारा. कवितेमध्ये काय सांगितलं आहे, शेतात राबणारा कोण आहे, शेतकरी दादा, म्हणून आपण इथं शेतकरी म्हणणार. दया येणारे ढग. टपोरे मोती देणारी माती. मोत्यासारख्या ज्वारीची भाकरी करणारी आई. प्रश्न क्रमांक 2, यमक जुळणारे शब्द लिहा. काम, घाम. दया, माया. माती, मोती. आई, खाई. प्रश्न क्रमांक 3, वाचा व उत्तरे सांगा. आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. आपले जीवन शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी शेतात काम करतात. शेतीतून धान्य, फळे, भाज्या मिळवतात. हिरवेगार शेत पाहिले की मन आनंदी होते. प्रश्न आपले जीवन कशावर अवलंबून आहे, आपले जीवन शेतीवर अवलंबून आहे. प्रश्न क्रमांक शेतात कोण काम करतात, शेतकरी शेतात काम करतात. शेतीतून आपल्याला काय मिळते, शेतीतून धान्य, फळे, भाज्या मिळतात. हिरवेगार शेत पाहिले की काय होते, हिरवेगार शेत पाहिले की मन आनंदी होते. विचार करा व सांगा. शेतीच्या कामासाठी कोणकोणती अवजारे वापरतात त्यांची नावे सांगा. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या होमवर्कच्या नोटबुकमध्ये करायची आहे.
खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, वाचा व समजून घ्या. एक, अनेक. आंबा, आंबे. पुस्तक, पुस्तके. फूल, फुले. गोटी, गोट्या. प्रश्न क्रमांक 2, शब्दकोडे सोडवा. आता हे शब्दकोडे आहेत अ आणि आ. तर हे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुम्ही तुमच्या पॅरेंट्सबरोबर हे शब्दकोडे सोडवू शकता. लिहिते होऊया. प्रश्न 1, कोणकोणत्या धान्यांपासून भाकरी तयार केली जाते ते लिहा. प्रश्न 2, शेतकऱ्यांच्या रोजच्या जीवनातील कामांची यादी तयार करा. हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या होमवर्कच्या नोटबुकमध्ये राईट करू शकता.